नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज गोव्याचा दुसरा दिवस आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये होतो, कारण पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हलिंग मध्ये गेला, म्हणून आपण दमलो होतो, म्हणून आपण जास्त फिरलो नाही. म्हणून आज आपण डायरेक्ट चाललो साऊथ गोवाला. आपण साऊथ गोवा पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथे एन्जॉय करणार आहोत भरपूर. सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. चला मग आता आपण निघतोय थोड्या वेळातच. थोडा इथून रस्त्यात जे कुठले हॉटेल वगैरे भेटले आपल्याला, तर आपण नाश्ता करू, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण जाणार आहोत साऊथ गोव्याला. चला मग, बाय. चला आता आपण आलोय काना प्युअर व्हेज रेस्टॉरंटला. आता इथे नाश्ता करूया आपण. नाश्ता आलाय, मसाला डोसा ऑर्डर केला आपण, आणि यांचे बाकीच्यांचे वडा उसल वगैरे काय ना काय ऑर्डर केलेत, पण माझा पहिला आलाय, मला पहिला मान दिलेला आहे. चला मग नाश्ता करू आणि डायरेक्ट आता जाऊया आपण साऊथ गोवाला. चलो बाय. चला गाईस, आता आपण पोहोचलोय कोला बीचच्या पार्किंग लॉट मध्ये. इथे बघा, ही पार्किंग आहे पूर्ण. आपल्याला इथेच गाडी पार्क करावं लागते, आणि ही अशी बोलेरो आहे त्यांची. इथे पर पर्सन 100 रुपये ते घेतात. तिथे बीच जवळ सोडायचे. आणि बघू शकता इथे यायचा रस्ता थोडासा कच्चा आहे, आणि कोला बीच पर्यंत असाच कच्चाच रस्ता आहे, त्यामुळे आपली गाडी तिथे जाऊ नाही शकत. म्हणून त्यांच्याच त्या गाड्या आहेत 4x4, त्याच तिथे जाऊ शकतात. तर आपण पण बघूया ते किती रुपये घेत आहेत. पार्किंगचे तर 100 रुपये आहेत. चला आता आपण इको मध्ये चाललोय. पर हेड 100 रुपये तिथे कोला बीच जवळ सोडायचे. चला मग, आपल्या आता मंडळी बसतंय. मी पुढे बसतोय. इथून आपल्याला उतरायचं आहे, आणि इथून मग पुढे एक जेसीबी अटकले ते बोलतात. मग तिथे पुढून आपल्याला एक दुसरी गाडी करून देणार आहेत. ते 100 रुपये चार्जेस असणार आहेत. तिथून तर डायरेक्ट कोला बीच जाऊन. हा बघा, असा रस्ता आहे. जर आपले थार वगैरे असेल तर आपण बिंदास येऊ शकतो इथे गाडी घेऊन. इथे आपली गाडी आर्टिका तर नाही चढणार. आणि इथे तुम्ही बघताय ही जेसीबी अटकली आहे. याच्यामुळे पूर्ण रस्ता बंद आहे. आता तो गाडी घेऊन इथे येईल इथपर्यंत, मग आपण डायरेक्ट जाऊया कोला बीच वर. आणि इथं तुम्ही बघू शकता निसर्ग, एकदम मस्त जंगल आहे आजूबाजूला. गाडी आली आपली दुसरी. रोजचा काम हो त्यांचा, कट टू कट. बोल त्या बघ टच केली बघ, बंपर बाहेर आला. चढण आहे, खतरनाक रस्ते आहेत. नशीब नाही. आता आपण पोहोचलोय कोला बीचच्या समोर. ही मेन पार्किंग आहे. जर तुम्ही स्कूटीने येता तर तुम्ही स्कूटी इथे डायरेक्ट घेऊन येऊ शकता. आणि इथून आपल्याला जायचं आहे या साईडला. इथून आपल्याला खाली उतरायचं आणि इथे बीच तुम्ही बघू शकता. चला
प्रॉपर अशा पायऱ्या बनवल्या तिथे, तर इथे तुम्हाला टेन्शन नाही तेवढा. आणि इथून बघा बीचचा व्ह्यू, एक नंबर बीच. हा बघा व्ह्यू एक नंबर आहे. आणि इथे एवढा सायलेंट आहे ना हा बीच, म्हणजे इथे कोणच नाही. मतलब साऊथला त्याच्यासाठीच येतात काय, एकदम सायलेंट, थोडा पण आवाज नाही, काय नाही, एकदम शांतता भरपूर आहे. फक्त फक्त आणि फक्त पाण्याचा आवाज तुम्हाला येईल, लाटांचा. समोरच स्टार्टिंगला शॅक आहे. व्ह्यू बघा एकदा, साऊथ गोवाचा व्ह्यू. असे बीच आपल्या नॉर्थला बिलकुल नाही भेटणार, कारण इथे तुम्ही बघू शकता क्लीन आहेत एकदम, आणि ब्लू पाणी आहे बघा. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तुम्ही जर कोल्हा बीचला येताय तर इथे पहिलाच एक इथे शॅक लागतो, आणि हा बीच आहे. आणि तिथे बीचच्या समोरच इथे असे हॉटेल्स आहेत. जर तुम्हाला इथे स्टे करायचं असतील तर बघा, एकदम वुडन भारी रूम आहेत एकदम. आणि इथे समोरच असा. चला आता आपण ज्या गोष्टीसाठी आलोय इथे, इथे कोल्हा बीचवर कायाकिंग होते, कायाकिंग करण्यासाठी आपण आलोय खास. तिथे आपण जाऊया आता, आणि ते कायाकिंगचे काय चार्जेस असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुला सांगेन. चला. इथं नो स्विंग झोन आहे इथे. हा शॅक आहे, आणि या साईडला पूर्ण कायाकिंगची हे होते. तर आपण जाणार कायाकिंग करायला. आणि ही जी लेक आहे ना, ती स्वीट वॉटर आहे. इथे समुद्र आहे आणि इथे स्वीट वॉटर ही आहे. चला. आणि इथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एकदम भारी व्ह्यू आहे. म्हणजे आपण जेव्हा कायाकिंग करू ना, आतमध्ये काहीतरी मला वाटतं अर्धा तास ते देतात काहीतरी, आणि तिथे आतमध्ये येऊन जायचं असतं. तर नारळाची झाडं वगैरे आहेत, आणि मस्त वाटतं एकदम. इथे इथून असं आतमध्ये जायचं. हम 2 बोट, एक डबल का 800 रुपया लेता है. डबल का? और डबल का. और सिंगल? सिंगल का 400 रुपया लेता है. अच्छा. हाँ. चला आता आपण करतोय कायाकिंग. सिंगलचे 400 आहेत, आणि डबल जायचं असेल तर 800 रुपये आहेत. ही बघता तुम्ही, ही डबल वाली आहे, आणि सिंगल वाली तिथे आहेत, छोट्या छोट्या सिंगल आहेत. आणि पाणी बघू शकता किती क्लिअर आहे, तुम्हाला जवळून दाखवतो पाणी. पाणी बघा किती क्लिअर आहे, एक नंबर. चला आपली आता ही बोट आहे कायाकिंग. चला आपण आता निघालोय. जरा सेट करू दे कॅमेरा. आपल्या आता बाकीचे पण मंडळी येत आहेत. पाणी मला एकदम बघा, एकदम फुल क्लिअर पाणी आहे, बघता तुम्ही, फुल. चलो लेट्स गो.
बघता तुम्ही, हा लास्ट इथे हा एंड पॉइंट आहे. चला चला गाईस, आता आपण उतरलो पाण्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि मस्त वाटतं एकदम पाण्यामध्ये. एवढाच पाणी आहे, मुलग्यापर्यंतच पाणी आणि क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. एक एक आम्ही आता व्हिडिओ आणि रील्स काढतो इथे. असं तुम्ही येऊ शकता, पाण्यामध्ये पण चालू शकता. पडला बेसणार ना. मित्रांनो, हे चालवायचं एकदम इझी आहे. जर तुम्हाला राईडला जायचं तर लेफ्टला हे करायचं, चप्पू घुमवायचा, आणि तुम्हाला लेफ्टला जायचं तर राईडला फिरवायचं. आणि टर्न ब्रेक वगैरे घ्यायचं असलं उलटा असं मारायचा, पुन्हा टर्न ब्रेक. चला चला गाईस, आता आम्ही रेस लावतो तिघं. प्रेम आहे, मी आणि जित्तूबाई आणि गणूबाई. हे चल ये लवकर, इथे इथे नाही जवळ येऊन दे. अरे येऊन दे ना. ये 3, 2, 1, go! रेस चालू झालेली आहे. मी सिंगल आहे म्हणून मी आता थोडा थांबतो, यांना पुढे जाऊन देतो, मग आपण जाऊया. चला. आणि प्रेमला मी ओटक केलेला आहे. बघा, ब्याने पुढे आणि मी जिंकलेलो आहे. चल जिंकलो. एक नंबर मजा आली गाईस. हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. इथे कोला बीचला या कधी पण. तुम्ही गोव्याला येताय तर आपण तर नेहमी नॉर्थ गोव्यालाच फिरत असतो, पण साऊथ गोव्याला इथे या कधी पण कोला बीचला कायकिंग करायला. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आणि हारलेले आहेत
हे हारलेले आहेत आणि प्रेम बघू शकता कुठे आहे. हा प्रेम. आणि 400 रुपये सिंगल आहेत आणि डबलचे 800 रुपये आहेत आणि 1 तासाची राईड ते आपल्याला देतात इथे. आणि मस्त तुम्ही बघू शकता लोकेशन, 1 नंबर लोकेशन आहे आणि पाणी पण एकदम क्लिअर आहे. चला आता आपण जाऊया आपण, कारण आपल्याला दुसरा लोकेशन कव्हर करायचं आहे. चला आता आपण त्यांची कायाकिंग बोट देऊया आणि आपण निघूया. चलो. चला गाईस, आता आपला कायाकिंग करून झाले. आता आपण बीचच्या समोर चाललोय, जरा फोटो वगैरे काढूया इथे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो. 1 नंबर व्ह्यू आहे इथे कोल्हापूरचा. पाणी बघा पहिला तुम्ही. हा बघा, दिसतं पूर्ण असं ब्लू पाणी आहे. चला गाईस, आता आपण आलोय तिथे पार्किंग एरियामध्ये. आता परत आपण बोलेरो मध्ये बुक करूया. 100 रुपये देऊन परत जाणार आपण जिथे आपण गाडी पार्क केली तिथे. चला बाय. बघा बाबा, हे बघ मीच पाठी बसलो. बापा काय डरने का भाई, डरने का. ये पाठी बेस. ये तू ये हे बघ दिसतंय डायरेक्ट खाली, डायरेक्ट खाई आहे. दरवाजा खोलला तर धक्काच मारतो. ऍडव्हेंचर आहे तो. मी इथे टर्न मारायला घेतले. चला गाईस, आता आपण चालू जेवायला, कारण भूक खूप लागली आहे. आपण कायाकिंग केली आहे अर्धा 1 तास आणि आता सर्वजण थकलेले आहेत. चला आता आपण चालू जेवायला. चला बाय. चला गाईस, आता आपण चाललो क्रेझी फिशला आणि आता आज आपण फिशवर ताव मारणार आहोत, कारण आपला आज दुसरा दिवस आहे. आपण फिश आजपर्यंत खाले नाही आहेत आतापर्यंत. सो आता आपण चालू फिश खायला आणि सर्वजण आम्ही ताव मारणार आहोत फिशवर. चला क्रेझी फिशला. चला आता आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनला, क्रेझी फिशला. चला आता आतमध्ये जाऊया. चला आता आपली ऑर्डर आली आहे सुरमई रवा फ्राय, प्रॉन्स मसाला फ्राय. आपण तो ऑर्डर केला चोनाक. फर्स्ट टाइम ट्राय करतोय, बघूया कसं टेस्ट आहे. चोनाक फिश आता आपण ट्राय करतोय. मस्त आहे फिश, फर्स्ट टाइम खाली. चोनाक फिश 1 नंबर आहे. प्रॉन्स मसाला फ्राय. एक नंबर आहे. प्रॉन्स मसाला फ्राय 1 नंबर. काय तर आपला मेन कोर्स आलाय. आपण ऑर्डर केलंय प्रॉन्स करी आणि त्या सुरमई करी आणि जिरा राईस. चला खाऊन घेऊया आपण. काय प्रेम, कसा वाटला फिश वगैरे? एक नंबर मस्त ना जितेश, काय बोलतो? चला गाईस, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आता वाजलेत 1:15 आणि आम्ही आलो आमच्या हॉटेलला. आम्ही खूप दमलोय आज, कारण पूर्ण दिवस आम्ही बाहेरच होतो. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय.